श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये अधिक मास येत आहे. अधिक मासामध्ये कोणत्या दिवशी काय करावे, महत्त्वाच्या तिथी चुकवू नये यासाठी आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. तर अधिक मास कधी सुरू होणार आहे, तर 17 मे 2026ला अधिक मास सुरू होणार आहे आणि संपणार 15 जून 2026ला आहे. तर अधिक मासाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 17 मे रोजी, त्या दिवशी रविवार आहे. त्या दिवशी काय करायला पाहिजे आपण, तर त्या दिवशी आपण सर्वप्रथम संकल्प केला पाहिजे की ह्या महिन्यामध्ये आपण काय करणार आहे. जसे आपण रोज एक अध्याय वाचणार आहे किंवा एखाद्या गरिबाला आपण मदत करणार आहे. अधिक मासाचा पहिला आठवडा 17 ते 23 मे दरम्यान आहे. यामध्ये 19 मे रोजी विनायक चतुर्थी आहे. अंगारक योग आहे. त्या दिवशी आपण गणपती बाप्पाची उपासना करायची आहे. उपवास करू शकतो आपण. त्यानंतर 21 मेला गुरुपुष्यामृत योग आहे. त्या दिवशी आपण भगवान विष्णूची पूजा करायची आहे. त्या दिवशी विष्णू सहस्रनामचा पाठ करू शकतो किंवा भगवान विष्णू मंत्रांची उपासना करू शकतो. त्यानंतर 22 मेला बगलामुखी जयंती आहे. शुक्रवार आहे. आपण शक्तीची पूजा करू शकतो. आपण त्या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी आणि शक्य असल्यास सुवासिनीची ओटी भरावी. 23 तारखेला दुर्गा अष्टमी आहे. त्यानंतर 27 मेला कमला एकादशी आहे. अधिक मासातील एकादशीला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी उपवास करावा, भगवान विष्णू पूजा करावी, विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. या दिवशी दीपदानाला खूप महत्त्व आहे. दीपदान खूपच शुभ मानले जाते, म्हणजेच दिवा लावणे. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे विष्णू उपासना नक्की करावी. त्यानंतर 31 मेला पौर्णिमा आहे. रविवारी येत आहे. या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला दान धर्माला विशेष महत्त्व आहे. माता लक्ष्मीची उपासना करावी. या दिवशी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा. आई, सासू यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना सन्मानपूर्वक एखादी भेटवस्तू द्यावी. फळ आणि दक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करावी. त्यानंतर 3 तारखेला संकष्टी चतुर्थी आहे. त्या दिवशी उपवास करावा. त्यानंतर 11 मेला कमला एकादशी आहे. या महिन्यात कमला एकादशी दुसऱ्यांदा आली आहे. पहिल्या एकादशीला जर तुमची उपासना राहिली असेल तर तुम्हाला ह्या एकादशीला ती उपासना करता येईल. या दिवशी गुरुवार आहे. भगवान विष्णूचा वार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. पाठ करायला जमले नाही तर मंत्रांचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या दिवशी भगवान विष्णूची सेवा केल्याने संपूर्ण महिन्याचं पुण्य तुमच्या पदरात पडू शकतं. त्यानंतर 14 तारखेला शिवरात्री आहे. हा अधिक मासातील शेवटचा रविवार आहे. या दिवशी भगवान शिवच्या मंदिरात जा. महादेवाचा अभिषेक करा. या दिवशी जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी महादेव अभिषेक करा. त्यानंतर 15 जून हा अधिक मासातील शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी अमावस्या आहे. हा दिवस दान देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी तुम्ही 33 अनारसे दान करू शकता. एखाद्या ब्राह्मणाला शिदा देऊ शकता किंवा एखाद्या गरजूला अन्नदान करू शकता. हे दान करताना 1 रुपयाचे नाणे ठेवण्यास विसरू नका. हा दिवस पवित्र महिन्याचा म्हणजे अधिक मासाचा निरोप घेण्याचा दिवस आहे. या महिन्यात आपण केलेल्या सेवेचा आभार मानण्याचा दिवस आहे आणि आनंदाने या पवित्र महिन्याचा निरोप घ्यायचा दिवस आहे. बऱ्याचशा दिवसांचं महत्त्व मी सांगितलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी करण्यास सांगितल्या आहे. परंतु तुम्हाला जर या गोष्टी करायला शक्य नसेल तर तुम्ही काही गोष्टी आवर्जून करू शकता. जसे उदाहरणार्थ रोज तुळशीसमोर दिवा लावू शकता. शक्य असेल तर रोज पुरुषोत्तम महात्म्य ग्रंथाचे 1 अध्याय वाचू शकता.
33 या संख्येचे महत्त्व ओळखून दानधर्म करू शकता. आपण या व्हिडिओमध्ये अधिक मासातील महत्त्वाच्या येणाऱ्या तिथीबद्दल माहिती जाणून घेतली. तुम्हाला शक्य असेल तेवढं नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.